हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज मी सकाळी विचारच करत होती की आज कोणीतरी चांगलीच माती खाऊन ठेवावी आणि मग मस्त पॉडकास्ट करायला मजा येईल. आणि झालंच तसं. व्हेरी गुड. थँक्यू बोंबाड. म्हणजे मी तर मोठ्या मनाची आहे ना, मी थँक्यू बोलते. म्हणजे ठीक आहे, चालतं, थँक्यू बोलल्याने काय जातं आहे आपलं. तर त्यामुळे थँक्यू बोंबाड. तू आज इतकी मोठी घाण करून ठेवलीस आणि जे काही लेक्चरबाजी केलीस, कारण मला रेग्युलर पॉडकास्ट करायचा खूप कंटाळा आला होता. तर आजचं पॉडकास्ट खास बोंबाडच्या भाषणबाजीवर आणि असंच एक पॉडकास्ट, स्पेशल पॉडकास्ट मावसाडच्या सिनेमॅटिक वास्तुशांतीवर पण येणार आहे. सो ते येईलच थोडे दिवसात, काही घाई नाही आहे. पण आज म्हटलं हिचं उरकून घेऊया. आणि हे पॉडकास्ट स्पेशली फक्त आणि फक्त आजच्या व्हिडिओ पुरता आहे. कारण काही जणांना म्हणजे कन्फ्युजन होतं कधी कधी, आणि मग कॉमेंट्स येतात की अरे ते व्हेज कोल्हापुरीवरचं तर त्याच्याबद्दल तू काहीच बोलली नाही, तो टॉपिक राहिला. किंवा मग ते माण्यारने काय मदत केली मुलींनी आणि आयतं जेवण जेवायला मिळालं तेवालं, त्याच्यातलं काहीतरी पॉईंट राहिला. तर ते आपण नंतर कधीतरी बोलू. आजचं फक्त आणि फक्त आजच्या व्हिडिओ पुरतं रिॲक्शन आहे. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. सो स्टोरीमध्ये चार बॅग्स खूपच महत्त्वाचा रोल प्ले करतात मंडळी. आम्ही 4 बॅग्स घेऊन आलो होतो. आम्ही तिघं आणि आमच्या 4 बॅग्स. आम्ही तिघं आमच्या 4 बॅग्स. 4 बॅग्स. आम्ही 4 बॅग्स घेऊन आलो होतो. आणि 4 बॅग्सचा आज बघा आम्ही किती मोठं मॅन्शन बांधलं आहे. 4 बॅग्समधनं आम्ही 4 बॅग्स घेऊन आलो होतो. हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट, गाडी बंगला हे लोकांना दिसतं. लोकांकडे म्हणतात तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, पण त्याच्यासाठी खूप 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 मेहनत लागते. हे सहज नाही. हे सहज प्राप्त झालं का? तर नाही. तिसरा पॉईंट, हे सोपं नव्हतं. हे सोपं आहे का? तर नाही, अजिबात सोपं नव्हतं हे. आणि आम्ही दोघांनी यासाठी खूप 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 मेहनत केली आहे, खूप सॅक्रिफायसेस केले आहेत आणि खूप कष्ट केले आहेत. आणि कष्ट आणि मेहनत एकच असतं, पण मी वेगळं वेगळं बोलते म्हणजे ते थोडं जास्त वाटायला. आणि खूप ॲडजस्टमेंट्स केल्या आहेत. सो हे इतकं सोपं नाही आहे. यामागे माण्यारची मेहनत आहे आणि माझी साथ आहे. आणि कितीही बघा, कितीही कोणी किती मेहनत करणारा असू दे, कितीही काही असू दे, पण त्यामागे एक खंबीर साथ लागते आणि ती मी त्यांना दिलेली आहे. आणि सगळं मॅनेज करावं लागतं. ते मी सगळं मॅनेज करत होते. तर ह्या सगळ्यामधूनच हे उभं राहिलेलं आहे. उफ उफ उफ, काय नव्हेच ते. अरे देवा, म्हणजे आज कुठून या बाईला किती 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 स्वतःची लाल करून घ्यायची आहे. ते अंड्यांकडनं ऐकून घ्यायचं आहे, त्या सडक्या अंड्यांकडनं. म्हणजे अक्षरशः बुद्धिहीन अंडे आहेत आणि त्यांना काही अक्कल नाही आहे. ते कुठून तरी सडके पडके कुठून आलेले आहेत काय माहिती. किंवा मग सतत कंपेअर करणारे आहेत की अरे बोंबल, तुला माहिती आहे आमचं पण असंच आहे, आम्ही पण असं केलं आहे तसं केलं आहे. तुझ्यासारखेच चिमारीचे आहेत, त्यामुळे तू 10 वेळा पण असा, 10 काय 100 वेळा, मी तर म्हणते किती वेळा, हजारो लाखो वेळा आता जितके व्हिडिओ केलेस ना, त्या एव्हरी ऑल्टरनेट व्हिडिओमध्ये तू हे त्यांना सतत त्यांना जाणवून देत असतेस की तू खूप काहीतरी कष्ट केले आहेस आणि तुला खूप काहीतरी जगावेगळी प्राप्ती झालेली आहे आणि तू खूप काहीतरी भारी आहेस, खूप 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 भारी आहे, खूप 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 भारी आहे. हे सतत तू त्यांना ते जाणवून देत असते आणि सतत ते तुला तेच कमेंट करत असतात की हो ताई, तू खरंच बोलतेस, तू कसली आहेस आणि तू खूप अचीव केलं आहे आणि मण्यार खूप हुशार आहे आणि तुझी त्याला साथ आहे आणि त्यामुळे आणि तुम्ही नका चांगल्या भिका मागता, चांगलं खोटं बोलता, चांगलं ठगवता आणि हे ठगवूनच तुम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत पोचला आहात. हे तेच तुझी पण तीच घिसीपिटी स्टोरी आणि त्यांचे पण तेच. आत्ता तो घराचा व्हिडिओ, आता म्हणजे जितके घराचे व्हिडिओ टाकते नाही तेव्हापासनं सतत अंड्यांचं चालूच आहे. त्यानंतर आता रिसेंटली ते कसं तरी मी बोलून फायनली ती ह्यांना भीक घातली आणि ती होम टूर दिली. त्या व्हिडिओ खाली पण आत्ता कमेंट करून झाले होते, पण तरी पण हिला परत आता मूळ व्याध झालं आणि परत हिला तोच टॉपिक, त्याच कॉमेंट्स
काय आहे बोंबाड, बस कर ना. ठीक आहेस बाबा, ठीक आहे, आहेस तू, आहेस कोणतरी तू बकलोद. आता दिली तुला पदवी, अजून काय? किती वेळा ऐकायचं ते? कंटाळा आला आता. जगाला माहिती आहे तुम्ही काय करून आणि कसं आणि काय पोचलात आणि कसं घरच्यांशी फ्रेंड्सशी आणि कसे वागले आहात, सगळ्यांशी कसे संबंध तोडून कसं कुचक्यासारखं तुम्ही एक नंबरचे ठग लाईफ, युजलेस आणि गुड फॉर नथिंग कपल आहात. कोण आहे तुमच्याबरोबर, कोण आहे? आणि आम्ही दोघंच होतो आणि आम्ही असं आलो आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं, मग आम्ही तरी पण कसं काही केलं, मॅनेज केलं आणि हे सोपं नव्हतं, हे सोपं नव्हतं. अरे आता तुमच्याबरोबर लोक असताना सुद्धा तुम्ही तोडलीत. तुम्हाला कधी कोण नकोच होतं, तुम्हाला नकोच आहे, तुम्हाला जबाबदाऱ्या नको आहेत, तुम्हाला काही कोणाशी काही फ्रेंडशिप नको आहे, कोणाशी काही हितसंबंध नको आहेत. त्यामुळे जरी तुमच्याबरोबर कोणी असलं असतं किंवा असतानाही तुम्ही काय उखडलंय? जेव्हा लोक होती तुमच्याबरोबर, तुमची फॅमिली होती, ते तुम्हाला सांगत होते की आम्हाला वेळ द्या किंवा आमच्याबरोबर टाईम स्पेंड करा किंवा अशा गोष्टी, तर तेव्हा तरी तुम्ही किती खरे उतरलात, किती त्यांच्यासाठी किंवा त्यांची तुम्हाला जरूरत भासली आहे. तुम्हाला कसलंच काही नाही आहे. तुम्ही माणूसघाणी लोक आहात. तुम्हाला फक्त असं वाटतं की आपल्याकडे पैसा आहे किंवा काही कुठल्याही मार्गाने, म्हणजे अक्षरशः तू जे या गोष्टी करतेस ना, 10/10चं पण हक्क न सोडणारी बाई आहेस तू. कशाला उगाच फुकाच्या बाता मारतेस की बाबा आम्ही हे सगळं कमवलं आणि आम्हाला कोणाची मदत नव्हती आणि आम्हाला गरज पण नव्हती. कारण ज्याला खरंच कोणाच्या मदतीची अपेक्षा नसते ना, तो असं वारंवार बोलून नाही दाखवत की बाबा की मला कोणाची गरजच नव्हती. जेव्हा की तू धडधडीत खोटं बोलतेस, सगळ्यांशी भांडून, त्या वहिणाबरोबर भांडली, सासूबरोबर भांडली, नंदेबरोबर भांडली. मी पुन्हा पुन्हा तेच म्हणते की बाबा एखाद्याचं सासरच्यांशी पटत नाही, ठीक आहे, त्याची कारणं काही असू शकतात. जशी हिची मैत्रीण खासमखास सध्या झालेली, पण हिच्याच कधीतरी बघा कशी डांगेत गोळ्या घालते की नाही तीच मैत्रीण, जिचं नाव आहे मावसाड, ती सांगत असते की दोन्ही बाजूची स्टोरी आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्याशिवाय आपण काही बोलू नये आणि प्रत्येक वेळेला सुनेची चूक असते असं काही नाही आहे. तर आय अग्री टू इट, बट तुझी जी व्हॉटएव्हर जिच्या डांगेत तू गोळ्या घालू पाहतेस ना मावसाड, ती व्यक्ती जिच्याबद्दल तू असं बोलतेस ना, तिचे तर तिच्या आईशी पण संबंध खराब आहेत, तिचे तर तिच्या माहेरी पण संबंध खराब आहेत. चला सासू चुकीची असू शकते, पण आई पण चुकीची असते किंवा तिच्या फ्रेंड्स बरोबर पण संबंध खराब आहेत. इतकंच काय, म्हणजे तू तर घरचे तर सोडच, पण तिला कोणच नाही आहे. असं कसं की सगळेच जण चुकीचे आणि हीच एकटी बरोबर आहे आणि हिचीच काहीतरी व्यथा आहे? असं तर होऊच नाही शकत ना. आमचा तर काही संबंध नसताना पण ती बाई तिडीक जाते, तिचं वागणं बोलणं सगळं काही तिचं जे आहे ते बघून ऐकून. तर ती काय लेवलची बाई असेल? अशी व्यक्ती तर मी पहिल्यांदाच बघितली की जिच्याबरोबर कोणालाच कुठल्याही प्रकारचे संबंध किंवा जिच्याबरोबर नाव जोडलं जावं अशी कोणाचीच इच्छा नाही आहे. सगळ्यांनी हिच्याशी संबंध तोडलेले आहेत. सो डेफिनेटली खोट सगळ्यांमध्ये नाही आहे, खोट ह्या व्यक्तीमध्येच आहे आणि हिच्या ॲटिट्यूडमध्ये आहे. आणि जो ॲटिट्यूड कमी एका पॉईंटनंतर माज बनलेला आहे आणि त्या माजामुळे ही एकटी पडलेली आहे. आता येऊया हिच्या स्टोरीकडे. तर हिने स्टार्टिंगला सांगितलं की मण्यारचं आणि माझं लग्न ठरलं आणि ते म्हणाले की मण्यार असं का बोलते बोंबाल, मला ना ह्याला जायचं आहे, म्हणजे मला बाहेर जाण्याची वगैरे अशी इच्छा आहे, मला असं मी जाऊन येऊन असतो, पण मला असं एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. मी म्हणाले काही हरकत नाही मण्यार, मी आहे तुम्हाला साथ द्यायला, मी सगळं मॅनेज करेन, मी येईन तुमच्याबरोबर. आत्ताच्या आत्ता ज्याच्याशी माझं लग्न ठरलं आहे, एंगेजमेंट पण झाली आहे, त्याच्याशी मी तोडून टाकते, काही हरकत नाही मण्यार, मी आजपासून तुमची, तू मेरा मैं तेरी दुनिया से क्या लेना, तू मेरा मैं तेरी दुनिया से क्या लेना. असं करून आमच्या संसाराला सुरुवात झाली. आणि त्यानंतर फेरीचा जन्म झाला, फेरीची प्रेग्नन्सी राहिली, आम्ही सुखात होतो, आम्ही आनंदात होतो. अरे ही काय स्टोरी, म्हणजे काय एकदमच हिने सिरियसली घेतलं काय, बकवास असं काहीतरी हिच्यावर आभाळ कोसळलंय. आणि ते असतात ना म्हणजे तो एक काळ होता तेव्हा असं सगळं अलबेल होतं,
सगळं छान चाललेलं. आणि मग एक दिवस अशी काहीतरी स्टोरी सांगत होती की फेरीची प्रेग्नेन्सी राहिली. शी, म्हणजे कसं ना ते भाषा कसं वाटतं. आणि ह्याच्यानंतर तर आणि भारी बोलली आहे, वेलाच्या वेळेला तर आणि भारी बोलली आहे. मी ते तुम्हाला बोलून म्हणजे सांगेनच, पण एकदम शी काय भाषा यायची. त्या भाषेवर काम कर. मोठी आली, मला समजत नव्हतं आणि फ्लक्झमबर्गला आली आणि इकडचं काहीतरी वेगळीच भाषा होती आणि मला ते पण नाही. आणि तुम्हाला आता माहितीच राहतं इंग्लिशमध्ये तरी असतं, युकेला US ला तिथलं तरी सोपं आहे. अरे बाबा, तुला ते पण तरी कुठे येणार होतं. इंग्लिश बोलणार होती का तू? इंग्लिशची काकी मावशी एक करणारी बोंबाड. आणि ही तो पण तसाच कालच्याच व्हिडिओमध्ये बोलत होता. बासिल बोलतात ना मम्मी, बासिल ना. अरे बापरे, तुझ्या बासिलला मुडदा येडा राऊंडचा वी 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 शी, म्हणजे इतका होपलेस माणूस आहे ना. मला तर खरंच कळत नाही की हा ना नक्कीच काहीतरी वेगळंच करतो मंडळी. कारण ह्याला ना असं तर म्हणजे जॉब मिळणं किंवा असं काहीतरी असं करणं, एक व्हाईट कॉलर आपण ज्याला म्हणतो, ते हा कसा काय करू शकतो. कारण मी इतके दिवस समजत होती की हा तिला सुधरवत नाही आहे, पण चक्क हा तिलाच विचारतोय की ह्याला हे म्हणतात ना. म्हणजे हा हिच्याकडनं शिकतो किंवा ही त्याचं ॲक्नॉलेज करते, बरोबर आहे, करेक्ट आहे की रॉंग आहे. अरे देवा, अरे 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 वी 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 वी, तुझी तर पारच आहे रे. छिची छिची थु 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 शी आक थू. मग परत स्टोरीवर आली आणि मग म्हणते की आम्ही ना मग ते प्रयत्न करत होते. मग कधी 1 महिना तर कधी 10 दिवस असे जाऊन येऊन असायचे. आणि मग फेरीच्या जन्मानंतर त्यांचे प्रयत्न चालूच होते. मग एक दिवस त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्यांनी ती ग्रॅब केली. म्हणजे त्यांनी ती लगेचच घेतली, ग्रॅब नाही केली, घेतली. आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यावेळेला आमच्याबरोबर कोणीच नव्हतं आणि त्यावेळेला आमच्या फक्त 4 बॅग्स आणि आम्ही 3 असं करून आम्ही निघालो आणि इकडे आलो. नवीन देश, नवीन जागा, सगळं काही नवीन होतं आमच्यासाठी. हे इतकं सोपं नव्हतं मंडळी, हे अजिबातच सोपं नव्हतं. आणि जेव्हा की तुम्हाला माहितीच नसतं की काय करणार आहे, काय नाही, कसं होणार, कुठल्याच गोष्टीची काही कल्पना नाही की कोणी समजावणारं नाही. आता तरी खूप असं यूट्यूबमध्ये वगैरे व्हिडिओज वगैरे आहेत. ही गोष्ट मी खूप वर्षापूर्वीची म्हणजे 9 वर्षापूर्वीची करते. खूप वर्षापूर्वी, 9 वर्षापूर्वी, जेव्हा 9 वर्षापूर्वी खूप वर्षापूर्वी होतं तेव्हा काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला आम्ही इथे आलो आणि खूप असं आम्ही स्वतः दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी केल्या. आणि हळूहळू आम्ही म्हणतात ना, थेंब थेंब तळ साचे, तसं आम्ही थेंब थेंब तळ साचवलं. तसं म्हणजे माझं तळ नेहमी साचलेलंच असतं. पच्चे 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 मळण्यारा जल्दी सो हिचं तळं नेहमी साचलेलंच असतं. आणि मग त्या तळ्यामध्ये मण्यार थप 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 करायला येतो. बट अदरवाईज असं मग ह्यांनी काहीतरी तीर मारला इथे येऊन. आणि सगळं काही नवीन होतं आणि तरी पण हिला इंग्लिश पण येत नाही. तर तुम्ही विचार करा की ही तर आणि एकदम वेगळी भाषा. तर एखादा शब्द इंग्लिशमध्ये पण हिला विचारला की बाबा काय इंग्लिशमध्ये सांग, आम्ही समजतो, काय समजण्याचा प्रयत्न करतो, इंग्लिशमध्ये दाखव. तर साधं गुगलला पण प्रॉम्प्ट देण्याचं तेवढं पण हिच्यामध्ये नसताना एकदमच कठीण परिस्थिती. तुम्ही समजूच शकता एका अंगणवाडी फेल व्यक्तीची काय परिस्थिती असणार आहे, जिचं मराठी धड नाही, तर कुठलीच भाषा जिला येत नाही, तर ती काय सांगणार आहे. म्हणजे ढेकराळी भाषा बोलून लोकांना समजत नाही ना, ती एकदम वेगळी काहीतरी भाषा आहे. ढेकर तर ती वेगळी भाषा आहे, ती यांना नाही समजत. आणि पचक पण नाही समजत. बऱ्याच अशा हिच्या एकदम युनिक भाषा आहेत ज्या नाही समजत. तर हा एक फार मोठा स्ट्रगल होता आणि तो स्ट्रगल पार करत ती कशी बशी आता पोचलेली आहे. आणि आता ती थोडेफार प्रॉम्प्ट्स वगैरे द्यायला शिकली आहे. आणि त्या व्यतिरिक्त मण्यारसुद्धा आहेच. मण्यार इस्की टोपी उसके सर आणि ह्या सगळ्या झोलझपाट करण्यामध्ये नक्कीच एकदम
एकदम अग्रेसर आहे. त्यामुळे मग असेच दिवस जात होते आणि अक्षरशः म्हणजे एका छोट्याशा घरात हे लोक राहत होते आणि मग तिथे राहत असताना खूप एकटं वाटत होतं आणि खूप डिप्रेशन आलेलं. आणि तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपल्याला खूप एकटं वाटतं आणि कोणीच नसतं आजूबाजूला, तसंही आताही कोणीही नाहीच आहे, आता काही फार उजेड पडलेला नाहीच आहे, पण तेव्हा तर एकदमच नवीन नवीन होती आणि तेव्हा अजून ओली होती ना ही, ओली ओली आणि ओले 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 ओले, जब जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. ये माण्या रे तू लवकर इथे, थेंब थेंब तळे साचे साचे साचे, आ पचेक पचेक, आ पचेक पचेक, आ पचेक पचेक. तर असं मग तळं साचलेलं होतं आणि ओले ओले होतं आणि मग ओले आणि तळं आणि ओले आणि असं करत मग वेलाची प्रेग्नन्सी राहिली. कारण डिप्रेशनमध्ये प्रेग्नन्सी राहते मंडळी, करायला काय नसलं की प्रेग्नन्सी राहते मंडळी. कारण टाईमपास काय नाही, जसं पूर्वी म्हणायचे ना लोक की त्यांना काही बिचारे काम करायचे असं काही माध्यम नव्हतं एन्जॉय करायला किंवा काही असं दुसरं काही एन्जॉयमेंटसाठी किंवा टाईमपाससाठी, काही मूवीज सिरीज, त्याच्यानंतर काही म्हणजे जे आता काही आपण आता मोबाईल स्क्रोल वगैरे करतो, रील्स वगैरे, हे सगळं सोशल मीडिया, हे सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या ना. तर मग त्यांना काय नुसतं जेवण बनवायचं, म्हणजे कामं खूप होती त्यावेळेला, कामं प्रोडक्टिव्हिटी जास्त होती. पण जसं प्रोडक्टिव्हिटी जास्त होती कामाची, तशी दुसऱ्या कामाची पण प्रोडक्टिव्हिटी जास्त होती, नाही का नाही का नाही का. तर ते तसंच असतं. तर तिचं पण असंच झालं की म्हणाली ना की इंडियन चॅनल्सच नव्हते स्टार्टिंगला आणि काय नाही, गाणी पण नाही लागायची आणि टी व्हीवर पण काय नसायचं, त्यामुळे काहीच नाही करायला. तू मेरा मैं तेरी दुनिया से क्या लेना, हमको सिर्फ जेवा जेवी से हे लेना बस. तर त्यामुळे मग परत काय नाही, जेवाजेवी झाली आणि मग जेवाजेवी होतच असते, पण जरा वेगळ्या पद्धतीने जरा काहीतरी झाले एक्स्ट्रीम लेवलवर. आणि मग त्यातनं वेल्ला पैदा झाली आणि मग वेल्ला पैदा झाल्यावरती डिप्रेशनमधनं वेल्ला पैदा झालेली आहे, पॉईंट टू बी नोटेड गाईज. आणि मग त्या डिप्रेशनमधनं वेल्ला पैदा झाली आणि मग आपली मुलं आपली जबाबदारी जी की हे एकदम कशी पार पाडतायत हे तर आपण बघतोच आहोत. म्हणजे खरंच मंडळी, मला ऐकताना ना एक एक शब्द असं कानामध्ये अक्षरशः असं वाटत होतं की काय धीड बाई आहे, कसं काय बोलू शकते इतकं धडधडीत. म्हणजे खोटं बोलायचं, रेटून बोला समितीची अध्यक्ष तर ही आहेच, पण इतक्या लेवलवर धादांत खोटं, म्हणजे सगळ्या हदी पार केल्या आहेत या बाईने. आणि नेक्स्ट लेवल धिटाईने आज बसली होती नालायक बाई. आणि काय तर म्हणे की आपली मुलं आपली जबाबदारी असतात आणि आपण जेव्हा नवीन जीव जन्माला घालतो तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला पेलायची असते. त्यामुळे आम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. ऑफकोर्स तुला काय टेन्शन आहे, तुला कळलं होतं तोपर्यंत की एका मुलीचे पैसे मिळतात तर दुसरी झाली तर दुसरीचे पण मिळतील. आणि इथे मुलं जन्माला घालणं आणि त्यांना वाढवणं हे जास्त सोपं आहे. सो होऊन जाऊ दे. आणि जर झाला दुसरा तुक्का लागला तर पहिलीचे अजून हाल बत्तर करूया आपण, तशी पण सासूच्या तोंडाची आहे. तर त्यामुळे पण तेव्हा थोडंसं सासूशी जमत होतं, त्यामुळे एवढं हे नव्हतं. बट तुम्ही विचार करा मंडळी, नशीब ती वेल्ला झाली म्हणून ती फेरी थोडी तरी आहे तग धरून. पण वेल्लाच्या ऐवजी वेल्लोबा 2.0 झाला असता तर मग काय झालं असतं त्या फेरीचं. देव पण बरोबर विचार करूनच देतो. आणि मग मण्यार काही थांबतच नव्हते. मण्यारला झालेलं असं की आता एकीच्या ह्याच्यावरती तरी मी मॅनेज केलं, माझी तडप ही ऐसी आहे, पण आता 2-2 झाल्या तर आता कसं काय होणार. आणि मी तर असं कुठे पण आहे, पण मण्यार एकदम सुटले होते आणि कुठेही असं मी त्यांना असा इशारा करायचे आणि ते असं करायचे वी. मी म्हणाले थांबा, ते म्हणायचे वी, थांबा मी वेलाला दूध देते, वी थांबा मी फेरीला टिट्टी लावते, असं करत करत आमचे दिवस चाललेले. मग मण्यार म्हणाले नाही मुझसे नहीं हो रहा, मुझसे सबर नहीं हो रहा बोंबाड. मी म्हणाले काही हरकत नाही मण्यार, माझ्याकडनं पण नाही होत आहे, मला पण पचे थेंब थेंब तळ साचते.
मग ते म्हणाले की आता आपल्याला जर ह्याचं सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला हाऊसच घ्यायला पाहिजे, कारण अपार्टमेंटमध्ये आपण धूमधडाका, आमचं जे आवाज म्हणजे जे मला आपटायचे, तर मी पार्वता असल्यामुळे खालच्या मजल्यावर आवाज जायचा आमच्या आपटीचा, आणि आपटी बाम फुटला की खालचे लोक आम्हाला फोडायला यायचे आणि त्यामुळे आमच्या कंप्लेंट्स व्हायच्या. तर मग आम्ही विचार केला की नकोच आम्हाला हे, आम्ही काही सॅक्रिफाईस करू आणि कसंही काही करू, पण जेवी आपटापटी थांबली नाही पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला स्वतःचं इंडिव्हिज्युअल हाऊस घेण्याची हौस होती, आणि म्हणून आम्ही हौस आमची पूर्ण करण्याची ठरवली. आणि आम्ही ते आपलं जे जुनं घर आहे आपलं, म्हणजे सडक्या अंड्यांचा, आमचं नाही बाबा, आमचं काही त्याच्यामध्ये हे नाही, माझं आणि म्हणजे तिचं आणि सडक्या अंड्यांचं जे काही घर आहे ते पहिलंवालं जे अंधार हाऊस ते घेतलं ग्रे कलरचं. आणि मग तिकडे ह्या लोकांनी आपटापटी सुरू केली, पण थोडं सावधानी बरतली यांनी, थोडं सावधान रहे, सतर्क रहे असं करून, जेणेकरून अजून असले मरकटमॅन तोंडाची वेल्ला आणि सासूबाईंच्या म्हणजे फेका काकू तोंडाची फेरी जन्माला येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली. तर सध्यासाठी तरी तुर्तास इकडे स्टोरी एंड होते. आणि मग तिथून यांनी अजून दुसरं घर घेतलं. आता काय माहिती इथे आता काय झेंडे काढत आहेत, पण सध्या ह्या घरावरती मलई छापणं चाललं आहे. ह्या घरावरती आता काय होतं आहे पुढे ते आपल्याला कळेलच येत्या काळामध्ये. पण त्यामध्ये ही सतत हे बोलत होती काय आता, म्हणजे ह्या पूर्ण स्टोरीमध्ये काय क्लॅरिटी मिळाली की कुठली मेहनत, कसलं सॅक्रिफाईस, कसली साथ आणि कसलं काय. म्हणजे मला कळतच नव्हतं की कसलं काय, आणि बोंबाड आपली फेकतच जाय, कारण काहीच कळत नव्हतं की आज तो विषय घेऊन बसण्याचा आणि हे सगळं लेक्चरबाजी करण्याचा ज्याचं काहीच अर्थ नाही आहे, काही संदर्भ लागत नाही आहे. उगाचच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. आणि नंतर त्या बिचाऱ्या कोणत्या अंडीने हिला सांगितलं होतं, कुठे तिने असंच हिला खुश करण्यासाठी काय कमेंट केली, हिने तर त्याच्यावर व्हिडिओ छापला आणि तिलाच तिची लायकी दाखवून दिली. तिने लिटरली हिला असं लिहिलं होतं की छान वाटतं आणि खूप छान आहे तुमचं. त्याच्यामध्ये हिला एक गोष्ट खटकली की ती म्हणाली की तू खूप लकी आहेस. लकी नाही आहे हो ही, हे असलं आयुष्य आणि नुसतं असं भकास घरामध्ये असं वेड्यासारखं एकटंच असं राहणं आणि आवाव करणं. हिने कितीही आव आणला ना आवाव करून, तरी पण चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात, त्याचं काय करणार नाही माहिती. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ह्या ना म्हणतात ना, दिखावे पे मत जाओ, अपनी अक्कल लगाव. पण ती अक्कल लावण्यासाठी अक्कल आधी असावी तर लागते, तीच नाही ना अंड्यांकडे स्वतःचे मारून घ्यायची अक्कल आहे. दिलं हिला ले बोंबाड, मेरी मारली बोंबाडने तुझी, घे आता. जळतेस तू तिच्या गाडीवर, जळतेस तू तिच्या ऐश्वर्यावर, जळतेस तू तिच्या बंगल्यावर. बोलली ना, झालं समाधान. बावळट अंडी, येड्या राऊंडची, हट पागल कुठची. कसले म्हणजे ना सडक्याहून सडकेत रे बाबा, दळभद्री अंडे. अरे तुम्हाला ना असंच नशीब लाभू दे, तिच्यासारखंच नशीब तुमचं वाटोळं होऊ दे. आणि काय सतत ते मेहनत करत होते, ते हे करत होते, पण ते मी मॅनेज करायला मी होते. काय मॅनेज केलं ग तू? काय घंटाचं मॅनेज केलं तू? सगळं जे नॉर्मल बायका करतात तेच तू करत आली आहेस. काय वेगळं केलंस सांग बरं? आणि अशी काय त्याची वेगळी मेहनत आणि असली काय तुझी वेगळी दिव्य साथ? अरे ज्या बाईने मॅनेज केलं, खरंच मॅनेज केलं, तिचं तर कुठेच तुम्ही नाव नाही काढत. तू तर जाऊच दे, तिचा स्वतःचा मुलगा नाही काढत. किती कमनशिबी असावं आणि वारंवार ते किती दाखवून द्यावं, म्हणजे कुठच्या जन्माचं पाप की किती बदनसीब असतील काकू. खरंच कुठल्या जन्माचं पाप म्हणून हा असा पैदा झाला. तुम्ही जरा विचार करा काकू, खरंच हे विचार करण्याची गरज आहे तुम्हाला की काय तुम्ही वागलात, काय केलं तसं की तुम्हालाच माहिती असेल. स्वतःच्या मनाला विचारा की असली पैदास झाली, कृतज्ञ पैदास. किती ते म्हणजे जराही त्या मुलाला काहीच वाटू नये. ही बाई येऊन पूर्ण क्रेडिट लाटून जाते, पूर्णच्या पूर्ण मी केलं, मी हे केलं, मी ते केलं. अरे जर त्या बाईने त्याला शिकवलंच नसतं आणि ती परिस्थिती पण नॉर्मल नव्हती,
अशा नॉर्मल परिस्थितीमध्ये एवढं सगळं मिळून सुद्धा, नॉर्मल पण नाही, तुझी परिस्थिती तर आता म्हणजे तू स्वतःच म्हणतेस ना की मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, म्हणजे तू एवढी काय म्हणतात त्याला, इतकं सगळं काही तुझं पाचो उंगलिया घीमध्ये असताना तू हे बोलतेस की मी मॅनेज केलं, मी साथ दिली, मी सॅक्रिफाईस केलं, मी हे केलं. मग त्या बाईने काय केलंय? त्या बाईने कसा तिच्या मुलाला वाढवलं, कसं त्याला शिक्षण दिलं, कसं त्या बाईने पण काहीतरी स्वप्न उराशी बाळगली असतील ना, की बाबा मला नवऱ्याचं सुख नाही मिळालं, चुकीचंच आहे, अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, पण मुलाचं कर्तव्य नाही आहे का थोडं तरी, की जो आनंद तो आज उपभोगतोय त्या आनंदाचं जे जे थोडं तरी श्रेय, कारण आज जे काही आहे ती ऑफकोर्स त्याची मेहनत, त्याची हुशारी तर आहेच, पण त्या बाईचं काहीतरी तरी थोडं तरी जरा विचार करावा. जर ह्या नालायक बाईचा म्हणजे हा मुलगा फक्त आणि फक्त त्या तळ्यामध्येच थपके मारण्यामध्येच तेवढंच त्याची हे आहे वाटतं, पहुंच आहे, आणि तेवढं मिळालं की बस, उद्या तुला काय माहिती, तुझे कदाचित हेच सॅक्रिफायसेस असतील की तो जिथे जाईल तिकडे तोंड मारत असेल आणि तू त्याच्यामध्ये ॲडजस्ट करते बिकॉज तुला पैसा महत्त्वाचा आहे. तू अशा लेवलची बाई आहेस की जिने पहिलं हे सोडून दिलं, जसं तिला कळलं की हे असं काहीतरी कोणतरी वखवखलेलं आहे आणि ज्याला मी माझ्या ह्याच्याने काहीतरी करून जे माझ्याकडे आहे ते मी त्याला देईन आणि जे त्याच्याकडे आहे ते ओरबाडून घेईन. ही अशी शातीर बाई आहे. ही बाई आज बसून लोकांना ज्ञान पेलते. आणि सारखं सारखं काय आहे, हे इतकं सहज घडलं का? तर नाही. हे लगेच झालं का? नाही. हे असं आपोआप असंच काही न करताच मिळालं का? नाही. वेलाची एक नवीन देशामध्ये डिलिव्हरी करणं इतकं सोपं होतं का? नाही. अगं वेलाची डिलिव्हरी कसली करतेस तू? तुझी डिलिव्हरी झाली ना, वेला झाली ना, म्हणजे एखाद्या बाईने अशा नवीन देशामध्ये येऊन तिथे आपली स्वतःची डिलिव्हरी करणं, स्वतः नाही म्हणजे डॉक्टरांकडनंच, पण काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. कठीण पण काय आहे, आणि काय तो मण्यार तर घरातच बसलेला असतो, नाक कुठचा फणा काढून बघावं तेव्हा. तर त्यामुळे काय होतं, असं कुठेतरी असं काय ऑफिसला जातो, कुठे 9 to 5 जॉब आहे, काहीतरी करतोय, रोज जावं यावं लागतंय, मग तुझं कसं होणार? तर गोष्ट वेगळी आहे. तो घरात असून पण काय नाही करत, नुसता करत असतो. तर ॲटलिस्ट त्या तरी कामाला येऊ दे, त्याने केलं ना, मग तुमचं मूल तुमची जबाबदारी ना, मग सिम्पल आहे. मग त्याच्यामध्ये काय, लोकांना कशाला सुनवते प्रत्येक गोष्टीला? आणि काही म्हणजे काही, मी पुन्हा तेच म्हणेन, सगळं काही म्हणजे ना, म्हणतात ना, सगळं काही असताना पण रडायची सवय असते ना, ते हे असं. आणि अशा लोकांना ना कधीच समाधान मिळत नाही, आणि जे मिळालेलं आहे ना ते देव असंच समजतो की बाबा इतकं देऊन पण रडतायत ना, इतकं देऊन पण. आता पूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही ही म्हणाली का की बाबा आज आम्ही एवढं अचीव केलं आहे तर त्यासाठी मी खूप समाधानी आहे, मी देवाचे आभार मानते, कुठेही बोलली का? नाही. सतत आपलं रडगाणं तेच चाललेलं होतं. नाही, हे इतकं सोपं आहे का? नाही. हे असं म्हणजे ही अहम ब्रह्मास्मी झालेलं आहे हिचं. आणि जेव्हा ह्या लेवलला माणूस पोचतो ना, ही जी स्टेज आहे ना ती खूप घातक असते, आणि तिथून आहे ना कडेलोटच होतो. आणि हिचा आता ही कडेलोट होण्याच्या मार्गावर आहे, म्हणून हिची जीभ अशी चुरचुरू 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 अशी चालली आहे. देव पण बघतोय, एकदाच हाणेल ना चांगलंच कळेल, म्हणजे मण्यारला पण कळेल की जिला लक्ष्मी समजत होतो ती लक्ष्मी आहे की कुलक्ष्मी आहे, आणि जिच्यामुळे मिळतंय असं वाटत होतं तिच्यामुळेच सगळं, जिच्यामुळे मिळालं ना तिच्यामुळेच जाणार आहे. कारण तिला ते सस्टेन करण्याचं आणि त्याच्यामध्ये आपण कसं भान ठेवण्याचं, परिस्थितीचं भान बाळगून आपलं जुने दिवस न विसरण्याचं जे आपण जे म्हणतो ना ते खूप महत्त्वाचं असतं. की माणसाने कितीही उंची गाठली तरीही आपले जुने दिवस विसरू नयेत. तर तेच ही मुळातच विसरलेली आहे. त्यामुळे देव तिला कधी ना कधी ते जुन्या दिवसाची आठवण नक्कीच करून देईल, आणि ती वेळ लवकरच येईल. आणि काय तर मग सगळं सुरळीत झालं, आणि आम्ही कधीच मागे वळून बघितलं नाही. पहिले तर आम्ही विचार केलेला की 1-2 वर्षामध्ये परत जाऊ. 1-2 वर्षामध्ये अगं भाई किती, म्हणजे मला ना खरंच मंडळी
मला कंटाळा किंवा मला असं चिडचिड होते किंवा मला असं वाटतं कुठेतरी, की कसं काय माणूस इतकं खोटं बोलू शकतं, इतकं कसं मी किती इनोसेंट आहे आणि आम्ही असं विचार केलेला, पण मग नंतर मग आपण एवढी आपली स्वप्न असतात, आपण एवढं पुढे जातो आणि आपण एवढ्या गोष्टी आणि एवढं सगळं अचीव्ह करतो, की मग एक शब्द शिकून आलेली, एक फ्रेज शिकून आलेली, देर इज नो लुकिंग बॅक. सो मग आम्ही पुन्हा कधी मागे वळून नाही बघितलं. ते तर माहितीच आहे. ते माहितीच आहे आणि ते जगजाहीर आहे आणि परत मागे वळून बघून तरी सांगणार कोणाला आहेस, की विचारणार कोण आहे तुला? तुला माहिती आहे इथून चांगल्याच लाथा बसतील. सगळीकडनं तुला झापडवून बाहेर काढले ना, ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली नाही मंडळी. मला नाही माहिती हे किती योग्य आहे, किती अयोग्य आहे. पण हिला ना झापडवून बाहेर काढली आहे माहिती आहे का तुम्हाला? एक दिला लाफा आणि गेट लास्ट. चल निकल ऑडियन असं हिला ढकललेलं आहे तिथून. आणि जेव्हा ती तिथे होती तेव्हा तिथे मग ही भगतपुरीला आणि तो मण्यार आईची मनधरणी करत होता आणि मग बाहेरच्या बाहेर भेटायचे. जाऊ दे, ते झालं गेलं. गंग्याला मिळाला नाशिकच्या. पण सांगायची गोष्ट अशी की ही कुठल्या तोंडाने जाणार आहे परत, आता काय बोलते बाई. पण खरंच अशी वेळ येऊ दे, तुला तिथून पण हाकलवली पाहिजे आणि ते तर होणारच आहे. ज्या प्रकारचं तुम्ही जे लावलं आहे ना आणि ज्या प्रकारचा तुम्ही डिफॉल्टर असणार आहे असं मला वाटतंय, आणि तिथून हाकलले जाल लवकरच आणि ना घरके ना घाटके अशी परिस्थिती होणार आहे. बघूया आता किसके दुश्मन नाचके होते ये लोग. सो तो वक्ती बताएगा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. हे इतकं सोपं होतं का? तर नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, ते कुठलीच गोष्ट सोपं नसते. कुठली गोष्ट, जी गोष्ट सहजासहजी मिळते तर मग आणि काय हवं, नाही का? नाही का. तर त्यामुळे हिचं काय, हिची बकलडगिरी काय बकवास करत असते, झुरका मारते आणि आपली सुरू होते टेप ऑन. हिच्या टेपाना ऐकाव्यात तेवढ्या कमी. काटकसर केली म्हणे. कसली काटकसर करत होती किम्मी काटकर. तेवढी मात्र बनली असेल मण्यासाठी. बाकी तर कुठेच हिच्या लेखी कुठेच कसर काही दिसलेली नाही आहे. सो एक नंबरची फेका काकूंची फेकाडी सून आहे. हीच हिची आयडेंटिटी आहे. तर असं आता काय बोलायचं. जितकं बोलली, काय बोलायचं बोलून तरी बरंच बोलली. आपलं रेग्युलर पॉडकास्टचं टाईमलाईन कंप्लीट झालेली आहे. सो त्याच नोटवरती आता इथेच आपलं पॉडकास्ट थांबते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.